भातकुली तालुक्याची ग्रामदेवता श्री महालक्ष्मी मंदिर गणोजादेवी येथे नवरात्र उत्साहात साजरी। श्री कोल्हापूरची महालक्ष्मीचा अवतार म्हणून श्री गणोजादेवी ही भातकुली तालुक्यातील ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध आहे। गावातील रोगराईला आळा बसायला श्री गणोजादेवी साक्षात उभी असते। नवदुर्गा काली मातेच्या रूपात व अमरावतीच्या अंबाबाईच्या रूपात श्री गणोजादेवीला पूजले जाते। अमरावतीवरून जवळपास 25 किलोमीटर अंतरावर श्री गणोजादेवी तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे। गणोजादेवी हे भातकुली तालुक्यात महालक्ष्मी देवीचे मोठे तीर्थस्थान असून तिथे दरवर्षी वर्षातून 2 वेळा मोठी यात्रा भरते। 9 दिवसाच्या नवरात्रामध्ये तसेच सणवार असला की श्री गणोजादेवीच्या मंदिरात उत्सव भरत असतो। त्याचप्रमाणे श्री दत्त जयंतीला सुद्धा यात्रा गणोजादेवी या तीर्थस्थानी भरते। गणोजादेवी येथे महालक्ष्मी देवीचे मंदिर असून तिथे पेड नदी आहे। कितीही नदीला पूर आला तरी मंदिराच्या पायथ्याशी श्री साक्षात गंगामाई फक्त श्री गणोजादेवीचे पायरी चरण स्पर्श करून श्री गंगामाई आपली संथ वाहत असते। श्री महालक्ष्मी रूपात श्री गणोजादेवीचे मंदिर फार जुने असून नवसाला पावणारी अशी ही श्री गणोजादेवी आहे। सर्व भाविक भक्तांच्या मनोकामना येथे पूर्ण होतात। नवरात्रामध्ये पहिले श्री गणोजादेवी मंदिरात अष्टमीला होम हवन होते। त्या ठिकाणी सर्व श्री अंबादेवी अमरावतीचे पुजारी येतात। नंतर अंबादेवीचा होम दुसऱ्या दिवशी होतो, म्हणून पहिला मान श्री महालक्ष्मी देवी श्री गणोजादेवीला देण्यात आला। गाव छोटे आहे तरी गावातील सुविधा भरपूर आहे। गावामध्ये महासरस्वती विद्यालय शाळा आहे। श्री गणोजादेवी येथे विद्यार्थी 10वी पर्यंत शिक्षण घेतात। पोस्ट ऑफिस गावामध्येच आहे। सरकारी दवाखाना सुद्धा आहे। बारगावावरून येणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी मंदिरामध्ये राहण्याची सुद्धा व्यवस्था आहे। अशा प्रकारे श्री क्षेत्र गणोजादेवी भातकुली तालुक्यात प्रसिद्ध आहे। या बातमीचा आढावा आमचे सुरेंद्र खेडेकर, संजय भोयर यांनी घेतला आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी अमरावती जिल्हा प्रतिनिधी रवींद्र खेडकर। मी तुझ्या पाठीमागे मी तुला सदैव दर्शन देत आहे। फक्त ते त्यावेळेला महालक्ष्मीने एवढंच म्हटलं पण तू मागे ओढून पाहू, तू घरी जाईपर्यंत मागे ओढून जायचं नाही। त्याप्रमाणे गणू भक्त निघाले। जवळपास 15 ते आठवडे 1 महिना त्यांना वापस यायला लागत होतो। आणि गावामध्ये आल्यानंतर त्यांना शंका आली, खरंच देवी आपल्या पाठीमागे आली का? म्हणून त्यांनी मागे वळून पाहिलं। मागे वळून पाहिल्याबरोबर देवीची मूर्ती अशात त्या ठिकाणी पडली। त्यावेळेला आमचे आजोबा श्रीरंगी पाटील यांनी ती मूर्ती उचलून मार्गशीर्ष पौर्णिमा या दिवशी त्या देवीची प्रतिष्ठा म्हणजे तेव्हापासून 500 वर्षापासून हे मंदिर त्या ठिकाणी स्थित आहे। त्यानंतर मंदिर उभारला गेलो। मंदिराचे सगळे फळं आभारा हा सजवण्यात आला। तेव्हापासून ही महालक्ष्मी देवी कोल्हापूर निवासी त्याचप्रमाणे ते हजारो भक्त दर्शनाकरता येतात, महालक्ष्मीची उपासना करतात। त्याचप्रमाणे पुष्कळ भक्तांना ज्या भक्तांनी नमस केले त्या भक्तांना नवसाला ही देवी पावणारी आहे। बऱ्याच लोकांना अनुभव आहे, भक्तांना अनुभव आहे। त्याचप्रमाणे इथे 2 उत्सव साजरे केले जातात, एक नवरात्रोत्सव आणि एक यात्रोत्सव। नवरात्रोत्सव हा 9 दिवस 10 दिवस दसऱ्यापर्यंत साजरा करण्यात येतो। यात्रोत्सव त्या दिवशी मार्गशीर्ष पौर्णिमेला देवीची स्थापना झाली, तो दिवस यात्रोत्सव म्हणून साजरा करण्यात येतो। त्यानंतर साक्षात पूजा देवीची होते। जवळपास 4-5 हजार लोकांना महाप्रसादाचं वाटप होतं, महाप्रसाद घेतला जातो। आणि हे 2 उत्सव सातत्याने दरवर्षी या संस्थान आणि भाविक भक्तांच्या आशीर्वादाने, भाविक भक्तांच्या कृपेने दिवसेंदिवस संस्थांची भरभराट होत आहे। महालक्ष्मी संस्थान आतापर्यंत जवळपास 2 ते 4-5 कोटी रुपयाचं बांधकाम केलेलं आहे, शनिवास उभारलेला आहे, भक्तांची चांगली व्यवस्था केली आहे। दरम्यान मुंबई, पुणे, गोवा, महाराष्ट्राच्या बाहेरून भक्त इथं आणि त्यामुळं संस्थांची प्रगती चालू